नमस्कार मैत्रिणो. गहू न भिजत घालता किंवा गिरणीमधून काही साहित्य न दळून आणता अगदी झटपट फक्त 5 मिनिटांमध्येच ही कुरडई बनून तयार होत असते. तुम्ही नवीन शिकणारे असाल किंवा जॉब करत असाल, तुम्हाला अजिबात वेळ देता येत नसेल वाळवणीच्या पदार्थ बनवायला, तर ही जी रेसिपी आहे ना तुमच्यासाठी एकदम परफेक्ट अशी आहे. तेलामध्ये घालता दुप्पट तिप्पट ही कुरडई फुलत असते आणि चवीलाही अप्रतिम लागते. एकदा बनवा आणि वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतात. चला तर मग अगदी झटपट तयार होणाऱ्या रेसिपीकडे वळूया. तर ह्या कुरडया बनवण्यासाठी आपल्याला भात लागणार आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये भात हा शिल्लक राहतो. तर शिल्लक भातापासूनच आपण मस्त अशी कुरडईची रेसिपी पाहणार आहोत. तर 1 वाटीभर शिल्लक असलेला भात जो आहे ना, तो ह्या पुरण चाळणीची जी चाळण असते ना आपल्याकडे, त्या चाळणीमध्ये मी टाकून घेते. आणि आपल्याकडे काही मॅचर असते किंवा नसेल तर तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्याने आपण ज्या पद्धतीने पुरण चाळतो ना चाळणीमधून, तशाच प्रकारे हा भात सुद्धा चाळून घ्यायचा आहे. तर मी आता ग्लासच घेतलेला आहे. ग्लासाने अशा प्रकारे हा जो भात आहे ना आपल्याला रगडून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्णाप्रमाणेच खाली मस्त असा मऊ हा भात निघेल. तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल किंवा स्पेशल कुरडईसाठी भात शिजवायचा असेल, तर तुम्ही जोही तांदूळाचा भात खात असेल, कोलम, बासमती किंवा रेशनचा जो असेल तो भात मस्त छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवताना फक्त त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तेल किंवा तूप याचा वापर करायचा नाही. आणि जर का कदाचित केलेला जरी असेल शिल्लक भातामध्ये तरी काही हरकत नाही, कारण आपण अगदी कमी प्रमाणामध्ये करत आहोत. आणि जर का जास्त प्रमाणामध्ये तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवत असाल, तर फक्त मीठ टाकून तांदूळाचा भात अगदी मऊ हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि शिजलेला भात हा चाळणीमधून काढून घ्यायचा आहे. मऊ शिजलेला भात हा गरम गरम असतो, तेव्हा जर का अशा प्रकारे चाळून घेतलात, अगदी भरकन पटकन तो भात निघत असतो. तुम्ही पाहू शकता हा जो भात आहे ना, हा उरलेला होता, शिल्लक होता, तो भात चाळून घेतलेला आहे मी, तरीसुद्धा जास्त वेळ लागलेला नाही. तर आता आपण अगदी इन्स्टंट ही रेसिपी करत आहोत, झटपट. कुरडई मस्त अशी फुलावी छान, तर त्यासाठी यामध्ये पापड खार टाकायचा आहे, म्हणजेच फुलखार ज्याला आपण म्हणतो, तोही अगदी थोडासा टाकायचा आहे. पाव चमच्यापेक्षाही थोडा टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी चिमूटभर. तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये कुरडया बनवत असाल किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही भात घेतला असेल त्यानुसार यामध्ये फुलखार टाकायचं आहे. संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. भात शिजत असताना तेव्हाच आपण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, म्हणून आता मीठ टाकायची गरज नाही. फक्त फुलखार यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला घाटा शिजवायची गरज नाही किंवा खिशी करायची गरज नाही. अगदी झटपट, काही गिरणीतून दळून आणायची गरज नाही किंवा भिजत घालायचीही गरज नाही. फक्त 5 ते 7 मिनिटं उरलेल्या साहित्यामध्ये आपण मस्त अशा या कुरडया बनवणार आहोत. अशा प्रकारे हे पूर्ण मस्त असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ना, कुरडई बनवण्याच्या साच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. साच्याला चकती लावून घेतलेली आहे आणि साच्यालाही तेल किंवा तूप लावायची काही गरज नाही. मस्त छान या कुरडया निघत असतात. फक्त हे मिश्रण साच्यामध्ये भरत असताना दाबून भरायचं आहे, म्हणजे यामध्ये हवा राहू द्यायची नाही. छान असं दाबून भरलेला आहे साचा. आता साचा बंद करते. तर प्लास्टिक पेपरवरती खाली कापड आथरून घेतलेलं आहे आणि वरतून प्लास्टिक पेपर आथरलेला आहे. प्लास्टिक पेपरला सुद्धा तेल किंवा तूप काही लावलेलं नाही. त्यावरती ह्या कुरडया मस्त मी तुम्हाला आता बनवून दाखवते. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणो, किती छान अशा ह्या बनत आहे, अजिबात तुटत नाही, एकसारख्या. किती वाक आलेला आहे ना कुरडईला. ज्याप्रमाणे आपण गव्हाच्या चिकाच्या कुरडया बनवताना तशाच प्रकारे ह्या कुरडयाला सुद्धा मस्त असा वाक आलेला आहे. आणि एक विशेष म्हणजे यामध्ये तांदूळ तुम्ही घेतलेला भातासाठी नवीन असो किंवा जुना असो किंवा रेशनचा असो किंवा कोणताही असो, बासमती असो, कोणत्याही भातापासून तुम्ही ही कुरडई बनवून घेऊ शकता. मस्त अगदी पांढऱ्या शुभ्र आणि झटपट अतिशय सोपी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही कुरडया बनवून घ्यायच्या आहे. तर 1 वाटी भात होता, तर त्यामध्ये साधारण ह्या 6 कुरडया झालेल्या आहे. तर ह्या ज्या कुरडया आहे ना, मस्त आपल्याला 1 ते 2 दिवसासाठी कडकडीत अशा वाढून घ्यायच्या आहे. वाढल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला आता तळून दाखवते. वाढून झाल्यानंतर अशा प्रकारे ह्या दिसत आहे. आता ही कुरडई आपल्याला तळायची आहे. तळून सुद्धा मस्त अशी फुलत असते.
तर तुम्ही नवीन शिकणारे असाल किंवा जॉब करत असाल, तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल, तर ही जी कुरडई आहे ना तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. अगदी झटपट होते, यासाठी काही करायची गरज नाही. आणि तेलामध्ये कुरडई टाकताच मस्त दुप्पट तिप्पट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, अशा प्रकारे मस्त छान फुलत आहे. आणि तळल्यानंतर सुद्धा मस्त पांढरी शुभ्र दिसत आहे. कुणाला तुम्ही जर का खायला दिली तर कुणालाही ओळखू येणार नाही का ही कुरडई भातापासून बनवलेली आहे. एवढी छान अशी ही कुरडईची रेसिपी तयार होत असते मैत्रिणो. तर नक्कीच तुम्हाला जर का अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्याकडे उरलेल्या एखादी वाटी भातापासून तुम्ही कुरडई 2-4 बनवून पहा आणि त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये बनवा. अतिशय छान अशा ह्या कुरडया होत असतात. आणि हा कुरडई बनवण्याचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि आपलं हे देवदर्शन किचन ब्लॉग चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.